कन्नड तालुक्यात मनरेगा कामांची बिले रखडली, शेतकरी अडचणीत। कन्नड तालुक्यामध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना मनरेगा अंतर्गत सिंचन, विहिरी, वृक्ष लागवड तसेच गाय गोठे आदी विविध कामांना मंजुरी देण्यात आली होती। संबंधित कामं शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या सूचनेनुसार वेळेत पूर्ण केली आहेत। मात्र ही कामं पूर्ण होऊन अनेक महिने उलटूनही अद्याप शेतकऱ्यांना त्यांची बिलं मिळालेली नाहीयेत। कामं रखडू नयेत म्हणून अनेक शेतकऱ्यांनी बँक कर्ज, खाजगी सावकार किंवा स्वतःची बचत वापरून इकडून तिकडून पैसे उभे करून बांधकाम पूर्ण केले। आता बिलं न मिळाल्यामुळं शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत। वाढती महागाई, कर्जाचे हप्ते आणि शेतीवरील वाढत्या खर्चामुळं शेतकऱ्यांवर मोठा आर्थिक ताण निर्माण झालाय। मनरेगा योजनेअंतर्गत मंजूर कामांची प्रलंबित बिले तातडीनं अदा करावीत अशी मागणी कन्नड तालुक्यातील शेतकरी प्रशासनाकडे जोर धरत आहे। अन्यथा आंदोलनाचा इशाराही शेतकऱ्यांनी दिलाय। टाइम्स ऑफ महाराष्ट्रासाठी छत्रपती संभाजीनगर कन्नड तालुका प्रतिनिधी संतोष खाजेकर। मी देवीदास वाल्मिकराव राठोड, वंचित बहुजन आघाडी जिल्हा संघटक औरंगाबाद। माझ्यासोबत सर्व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष सुनील शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही व्हिडिओ साहेबांना भेटण्यासाठी आलेलो आहोत। कारण मागील बऱ्याच दिवसापासून आम्ही हे माझं तिसरं निवेदन आहे व्हिडिओ साहेबांना। डोकणे साहेब होते तेव्हा पण दिलेलं आहे, आता रामोद साहेबांना पण दिलं। आमची प्रमुख मागणी एकच आहे की कन्नड तालुक्यामध्ये एमआरजीएस मधून भरपूर असे गोठे, सिंचन विहिरी, वृक्ष लागवड हे मंजूर केलेलं आहे, परंतु शेतकऱ्यांनी इकडून तिकडून कर्ज काढून ते गोठे पूर्ण केले। आज 3-3 वर्ष झाले, काही लोकांची बिलं अजूनही मिळाली नाही आणि यामुळे या योजनेचा शेतकऱ्यांना म्हणावा तसा फायदा म्हणजे बिल न मिळाल्यामुळं ते मेटाकुटीस आलेले। त्याच्यासाठी आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं त्यांना एकच विनंती करतो की आपण लवकरात लवकर या कन्नड तालुक्याच्या ज्यांचे कामं पूर्ण आहे त्यांना कुशल बिल हे त्यांच्या खात्यावरती टाकण्यात यावे। तसेच 2022 पासून बऱ्याचशा सिंचन विहिरींना मान्यता मिळालेली आहे, बऱ्याचशा गाय गोठ्यांना मान्यता मिळालेली, वृक्ष लागवडला त्या अप्रूव्हल पण झालेलं आहे, ऑनलाईनला दिसत आहे, परंतु त्यांच्या वर्क ऑर्डर आतापर्यंत या पंचायत समितीमार्फत दिल्या गेलेला नाही। तसेच जे मस्टर भरण्याचं काम आहे ते मस्टर सुद्धा बऱ्याच ग्रामपंचायतमध्ये रोजगार सेवक हे घेत नाही। त्याच्यासाठी आज आम्ही व्हिडिओ साहेबांना भेटण्यासाठी पूर्ण टीम आलेली आहे। जर तालुक्यामध्ये हे पूर्ण कामं जर त्यांनी ताबडतोब मंजुरी दिली नाही तर वंचित बहुजन आघाडी येणाऱ्या काळामध्ये एक मोठं आंदोलन उभारणार आहे। तसेच मी या सर्वांच्या वतीनं व्हिडिओ साहेबांना पण विनंती करतो की हे गोरगरिबांचे, शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे काम आहेत आणि याच्यामध्ये जर काहींचे बिलं हे खूप लेट दाखल झालेले आणि त्यांना पेमेंट मिळालेलं आहे, परंतु काही 3 वर्षापासून याचा अर्थ आहे की इथं चिरीमिरी देऊन कामं होतात, इथं पैसे दिल्याशिवाय कामं होतच नाही अशी सर्वसामान्य जनतेची भावना आहे। जर असं काही होत असेल आणि ते निदर्शनात आलं तर आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं कोणत्याही अधिकाऱ्याला सोडणार नाही अशी मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं त्यांना सूचित करू इच्छितो। आपलं म्हणणं आहे की बा की पैसे दिल्याशिवाय कामं होत नाही। बऱ्याचशा अशा गोष्टी लक्षात आलेल्या आहे की या ठिकाणी पैसे दिल्याशिवाय मंजुऱ्या मिळत नाही आणि आता आम्ही बरेचशा पैसे दिले त्यांच्या मंजुरी होतात, पण जे देत नाहीत त्यांच्या मंजुऱ्या सुद्धा होत नाही, त्यांचे बिल सुद्धा निघत नाही। काय सांगायला आता सध्याच्या परिस्थितीमध्ये जे 2023 आणि 24 मध्ये ज्या विहिरींना मंजुरी मिळालेल्या होत्या अशा विहिरी डिलीट करण्यात आलेल्या होत्या आणि आज लगत त्या विहिरींना पुन्हा मंजुरी मिळत आहे। तर अशा वेळेस तुम्ही काय सांगाल की त्या शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे? नाही, त्या शेतकऱ्यांनी तर खरोखर आता इथं आमच्या बरोबर यायला पाहिजे, आमच्या बरोबर आंदोलनामध्ये सहभाग व्हायला पाहिजे। कारण शेतकऱ्यांनी त्यावेळेस अतिशय कागदपत्र जमा करून काही फाईल्स त्यांच्या इथं दिलेल्या आहे, काही दलालामार्फत दिलेल्या असतील, परंतु आजची परिस्थिती अशी आहे की ज्या अप्रूव्ह झालेल्या फाईल त्या सुद्धा डिलीट झालेल्या आहे। मग या कोणाच्या दबावाखाली होत आहे की त्यांना चिरीमिरी घ्यायची काहीतरी इच्छा आहे हे त्यांनी स्पष्ट करून सांगायला पाहिजे आणि असं नसेल तर त्या सर्व फायलींना, योग्य फायलींना त्यांनी मंजुरी दिली पाहिजे। म्हणजे आता ज्या फायली चालू आहे ह्या काही देवाणघेवाण केल्यानंतर त्यांना मंजुरी मिळत आहे का आता सध्याच्या सिच्युएशन? नाही, 100% मला तर तसंच वाटतंय। कारण आता जर आमच्या कार्यकर्त्यामार्फत सुद्धा आता आम्ही फायली दाखल करणार आहोत
आणि त्याची ज्या योग्य आहे त्याच. आम्ही म्हणत नाही की तुम्ही अशा कुठल्याही फायली असेल त्यांना मंजुरी द्या. ज्या खरोखर योग्य फायली असेल त्या तुम्ही जर आम्ही दिल्या आणि ते मंजूर केलं तर आम्ही समजू की आपण पारदर्शक काम करत आहात. परंतु जर 2022 पासून अप्रूव्ह झालेल्या फायलीने तुम्ही वर्क ऑर्डर देत नाही तर याचा अर्थ तुम्ही कुठेतरी चिरीमिरी कुठेतरी तुम्हाला भ्रष्टाचार करायचा आहे. अशा फायली ह्या डायरेक्ट सादर केल्या जात आहे, कोणतेही आवक जावक रेकॉर्ड नाहीये. मग याचा काय अर्थ असावा? नाही, बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आवक जावकला फायली दिलेल्या आहे. परंतु आता जर त्यांना विचारलं तर ते म्हणतात नवीन फायली करून आणा. कारण याचा अर्थ त्या फायली त्यांनी जाळून टाकल्या का कुठं फेकून दिल्या काही समजत नाही. कारण या मागच्या जवळपास 2-3 वर्षापूर्वी मीच बातमी लावली होती आपल्याच वृत्तपत्रामार्फत की आवक जावक हा फक्त एक शोभेची वस्तू झालेली आहे. कारण एकही फायलीचा ताळमेळ या ठिकाणी लागत नाही. तर त्यांना ज्या शेतकऱ्यांकडं पोच पावती आहे त्यांच्या फायली सांभाळणं, त्यांची योग्य काळजी घेणं हे या पंचायत समितीचं काम आहे. आणि जर ते फाईल रिजेक्ट झाले असतील तर त्यांचं कारण कोणत्या कारणाने रिजेक्ट झाली ते सुद्धा कळवणं त्या शेतकऱ्याला त्यांनी कळवले पाहिजे. आम्ही सुद्धा 3 फायली देईल, 2 घर. परंतु असं न होता परस्पर दलालामार्फत जर आल्या तर त्यांना ताबडतोब मंजुरी मिळते. त्या आवक जावकला नोंद राहते का? आवक जावक नोंद ते नंतर करून घेत असतील असं वाटतं. कारण जे तुमचं म्हणणं आहे की बा एजंट मार्फत जे दलाल मार्फत जे येतात ते मंजुरी केले जातात. हो, आमचे डायरेक्ट लाभार्थी येतात त्यांची मंजुरी होतच नाही. मग पुढची भूमिका काय राहणार तुम्ही जर तुमचं हे काम नाही झालं? नाही, आमच्याकडे अशा तक्रारी आल्या त्या अनुषंगाने आम्ही केलं. जर आता तसं झालं तर आम्ही आंदोलन करणार आणि त्यांना जाब विचारणार की या इतक्या फायली तुमच्याकडे आलेल्या आहे, मग त्यांना तुम्ही मंजुरी का दिली नाही. जर त्याच्यात त्रुटी असेल तर त्या शेतकऱ्यांना तुम्ही पत्र पाठवा की तुमच्या फाईलमध्ये ही त्रुटी आहे आणि त्याची तुम्ही पूर्तता करा. ओके. आता एक असं राहा, एक मिनिट.